जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतीला तळ्याचं स्वरूप आलं, त्याचबरोबर शेती खरडून गेली आणि घरांचंही प्रचंड नुकसान झालं। प्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत, मात्र या पंचनाम्यावरती शेतकरी नाराज आहेत की खुश आहेत हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। पंचनामे सुरू आहेत, पंचनाम्यावरती काय नोंद केली जाते त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहेत का सरकारच्या पंचनामे? नाही ना सर, हां जे पंचनामे करायलेत हे निवळ पुराचा भाग हिंडायलेत, सर्व परिस्थिती सेम झालेली आहे पुरासारखीच, बगर पुराच्या सुद्धा। हां आणि तुटपुंजा घेणं, एक ऊसाचे क्षेत्र घेईनत, कोणतं सोयाबीनचं घेईनत। हां निवळ पाणी दाखवा म्हणायली तर असं कसं भागली? तुमची काय मागणी आहे सरकारकडे? आमची सर सगळं शेतीला नुकसानी भेटायची गावच्या मागणी आहे। हां आता तुम्ही खासदार आले होते तिथं त्याच्याशी समस्या मांडल्या, काही कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहेत? कर्मचाऱ्याच्या काही नाही, आम्हाला कर्मचारी बोलायला तयार नाहीत ना। ऑफिस टाईममध्ये फोन करा केव्हा येतात ते माहीत होईन झालं, दुपाराही आलीत चाललीत निघून। हां तसं काही हे वयाला काही मार्ग कळण झालं। हां खरं तर कर्मचारी जे आहेत ते शेतकऱ्यांना दाद देत नाहीत, शेतकऱ्यांना विचारत नाहीत, असा आरोप जे आहेत ते खालच्या कर्मचाऱ्यावरती शेतकऱ्यांनी केलेला आहे। काय मागणी असणार आहे एक शेतकरी म्हणून सर्व याच्यासाठी? माझी एकच मागणी शासनाकडे आहे की सतत 2 महिन्यापासून हा पाऊस सारखा कोसळत आहे आणि शासन काय करते, 8,500 का 3,000 का 3,500 रुपये एकर आम्हाला याप्रमाणे अनुदान देण्याची जी घोषणा करते, तर एका बॅगला आम्हाला 8,000 10,000 रुपये खर्च आलेला आहे, तो खर्चसुद्धा निघण्यासाठी नाही। आमची एकच शासनाकडे मागणी आहे की सरसगट कर्जमाफी व्हावी आणि हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना अनुदान म्हणून द्यावे, हीच माझी शासनाकडे विनंती आहे। खरं तर आम्हाला सरसगट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000ची मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। खरं तर सरकार म्हणते की 231 कोटी हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहेत, त्यापैकी एका शेतकऱ्याला हेक्टरी जवळपास 8,500 रुपये मदत मिळणार आहे। या मदतीवरती आपण समाधानी आहेत? 8,500 रुपयात काय निघायलं साहेब? त्या बियाणं लागणारं निघत नाही, त्याचा लावगडीचा खर्च निघत नाही। हां खताचं पोतं बॅग ते त्याईनंच हिशेब लावून आम्हाला मदत द्यावं, बाकी काही आमचं म्हणणं नाही। हां हां खरं तर शेतामध्ये जे आहेत ते उत्पन्न काही निघत नाही, 3,000 रुपयामध्ये होणार काय असाही सवाल सरकारला शेतकऱ्यांनी केलेला आहे। काका, घरामध्ये पाणी घुसलं होतं, काय परिस्थिती होती जेव्हा पाणी गेलं तेव्हा? साहेब आम्ही अक्षरशः या गावातून दुसऱ्या गावामध्ये आम्ही स्थलांतरित झालो। आम्ही घरामध्ये माझ्या जवळपास 2.5 ते 3 फूट पाणी होतं, गहू जवळपास 1 क्विंटल 1.5 क्विंटल नाश झालेत। आम्ही दुसऱ्या जाऊन आम्ही राहिलो। आम्ही काय मदत वगैरे सरकारच्या प्रति आतापर्यंत गेल्या वर्षीपासून असंच चालू आहे, उद्या देऊ परवा। गेल्या वर्षी पण घरात पाणी गेलं? गेल्या वर्षी गेलं पण 1 रुपया भेटला नाही आणि यावर्षी पाणी गेलं? हो, गेल्या वर्षी 1 रुपया भेटला नाही। गेल्या वर्षी गेलं होतं पाणी, यंदाही नाही आणि गेल्या वर्षी नाही भेटली। हो खरं तर सरकार जे आहे ते घोषणा करते, वचननामे काढते, मात्र प्रत्यक्षात जे आहे ते शेतकऱ्यांना कुठेही मदत मिळत नाही। गेल्या वर्षी याच काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं, त्यांची मदत जी आहे ते या शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि आताही घरात पाणी घुसलं, मात्र शासनाचा एकही प्रतिनिधी फिरकला नसल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। दुसरीकडे सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, कापूस उत्पादक शेतकरी असतील, यांनी 8,500 रुपये मदत मिळते, तीही मदत तुटपुंजी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तर दुसरीकडे सरसगट कर्जमाफी मिळावी, त्याचबरोबर हेक्टरी 50,000 रुपयाची मदत द्यावी अशी मागणी या सर्व शेतकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, चिखली, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।